नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दम मारो दम, उरणची तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात। उरणमध्ये अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये शाळा कॉलेजचे तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून ही एक गंभीर बाब समोर येत आहे। व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताणतणाव कमी होतो, असेही गैरसमज युवकांमध्ये आहेत। एकंदरीत शहरातील तरुणाईबरोबर ग्रामीण भागातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चालली असल्याचे भयानक चित्र सध्या उरणातील शाळा कॉलेजच्या अडगळीच्या जागेत पाहण्यास मिळत आहे। उरण पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरण तालुक्यातील तरुणाई, विशेष करून शाळा कॉलेजचे विद्यार्थी हे अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत जात असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला। तसेच तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गृह तसेच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली। परंतु अशा गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याकडे पोलीस यंत्रणेबरोबरच शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शनिवार दिनांक 1 रोजी शाळा कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी हे आपापल्या घराकडे, विद्यालयाकडे जात असताना त्यातील काही तरुणाई हे अडगळीच्या जागेत दम मारो दमच्या सुरात अंमली पदार्थ सेवन करतानाचे भयानक दृश्य समोर येत होते। उरण पोलीस यंत्रणेने नुकताच पागोटे गावाजवळ गांजा पकडल्याचे पत्रकारांना सांगितले। मात्र पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अंमली पदार्थ नशेखोरांना, विशेष करून तरुणाईला सहज उपलब्ध होत आहेत। शहरात अंमली पदार्थामध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा, चरस व गर्द, मेफेडोन, हेरोईन किंवा ब्राऊन शुगर विकले जात असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। तरी पोलीस यंत्रणेने व गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी खोपटा उरण येथील सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरणच्या आमसभेत उपस्थित केलेल्या अंमली पदार्थांच्या प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता न दाखवता उरणच्या तरुणाईला अंमली पदार्थाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता पालकवर्गाकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण।